मान्य करणार नाही, कारण ही चूक मुद्दामून घडलेली आहे, कारण त्यात भ्रष्टाचार झाला आहे असा आमचा संशय आहे. आणि 6 फुटाचा पुतळा उभारण्याची भूमिका होती, त्या ठिकाणी तुम्ही एवढा मोठा पुतळा उभा केला, म्हणजे सगळा बेसच चुकीचा आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत इतका निष्काळजीपणा सरकार करत असेल, त्यामुळे बाकीच्या गोष्टींकडे किती दुर्लक्ष सरकारने केलं असेल याचाही विचार महाराष्ट्रातली जनता आज करते. सर, थेट माफी मागण्यात नाही आली. या माफीला संदर्भ लावला गेला तो म्हणजे सावरकरांचा, की सावरकरांच्या बाबतीत हे वक्तव्य बोललं जातं त्यावर माफी मागितली नाही. सावरकरांच्या बाबतीत बोललं जातं, त्याच्यावर त्यांच्या कर्तृत्वावर बोललं जातं, तेव्हा माफी मागत नाही, पण आम्ही माफी मागतो असं दाखवलं गेलं. असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची आणि सावरकरांची तुलनाच होऊ शकत नाही, आणि ते जर कोण करत असतील तर ते अत्यंत गंभीर आहे. आणि भारतीय जनता पक्षाचे नेते असं बोलत असतील तर हे फार आक्षेपार्ह आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. आता त्या बाबतीत अशी कंपॅरिझन जर तुम्ही करायला लागला तर मला वाटतं की थोडंसं जरा जादा होतंय. कोण म्हटलं हे? सावंत. ते काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून कधी बसले? त्यांना आमचं जवळ एकत्रित सरकार होतं त्यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळात घेतलेलं नव्हतं, त्यामुळे ती संधी त्यांना मिळालेली नाही. पण आता सध्या ज्यांच्यावर ते बसलेले आहेत त्या बाबतीतलं त्यांचं हे वक्तव्य जर असेल तर ज्यांच्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं त्यांनी त्याचा विचार करायचा. सर, या संदर्भात अजित पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांना नाराजी बोलून दाखवली आहे. भाजपचे आमदार किंवा नेते मंत्री अजित पवारांवर टीका करते. आता थेट शिंदेच्या शिवसेनेचे सुद्धा मंत्री जे ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका करतात. पाहिल्यानंतर महायुतीत आता सगळं आघाड होऊन जाते का? मला हे एवढं सरळ वाटत नाही. ह्याच्यात काहीतरी प्लॅन आहे. या 3 पक्षातल्या एका पक्षाला बाजूला जाणीवपूर्वक करण्याची संधी द्यायची आणि निवडणुकीत वेगळ्या पद्धतीनं निवडणुका लढायच्या, याचा काहीतरी प्लॅन दिसतोय. आणि त्यामुळं मला हे कोणीतरी तानाजी सावंतांसारखा मंत्री भाषण काहीतरी वक्तव्य करतायत, लगेच दुसऱ्या बाजूनं सरकारमध्ये न राहिलेलं बरं अशी वक्तव्य येत आहेत, हे पार्श्वभूमी तयार करण्याचा प्रयत्न आहे. आणि थोडंसं वेगळं होऊन लढायचं का काय असा वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आहे. कारण अनेक भारतीय जनता पक्षातले कार्यकर्ते नेते हे आमच्याकडे यायला लागलेले आहेत. तिन्ही बाजूची लोक आमच्याकडे यायला लागलेले आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी असं वातावरण निर्माण करण्याचा हा तात्पुरता प्रयत्न आहे असं मला वाटतं. मंत्री तानाजी सावंतांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये शेतकरी त्यांचे प्रश्न उपस्थित करतोय, तर त्यावर ते उद्धटपणे बोलत आहेत आणि तुम्ही विरोधकांच्या सुपाऱ्या घेऊन येत आहे अशा पद्धतीचे ते वक्तव्य शेतकऱ्यांची. नाही, भारतीय जनता पक्षाच्या, शिवसेनेच्या म्हणजे सध्याच्या सत्तारूढ पक्षाच्या सगळ्या मंत्र्यांची शेतकरी, शेतमजूर, पददलित, अल्पसंख्याक, सामान्य शेतकरी यांच्या बाबतीत भावना काही वेगळी नाही. अशाच पद्धतीनं त्यांना कुणीही प्रश्न विचारला तरी त्यांना विरोधी पक्षाचा वास येतो. त्यामुळं ते काही वेगळं आश्चर्य मला वाटत नाही त्यात. सर, एकीकडे भाजप म्हणायचं यादी 405 नारा दिला होता, त्याच्यानंतर विधानसभेसाठी 145 प्लस आम्ही येऊ असं म्हणत आता तीच भाजप 100 या नंबरावर आलेली आहे. अजून नंबर कमी होतील असं तुम्हाला वाटते? आता म्हणतात की 100 तरी आम्ही काढू. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करताना जो भ्रष्टाचार झाला, जे दुर्लक्ष अक्षम्य झालं, हे पीक गाठलेलं आहे आता या सरकारने आपल्या सगळ्या चुकांचं किंवा म्हणजे अतिशय टोकाची आता स्टेज आलेली आहे या सरकारची. त्यामुळं महाराष्ट्राची जनता याचं प्रायश्चित्त देईल. त्यामुळं त्यांची संख्या तिन्ही पक्षाची मिळून किती होईल
हे निवडणुका झाल्यावरच कळेल, पण परिस्थिती फार गंभीर आहे त्यांची. सर, एकीकडे परिस्थिती गंभीर असं म्हणतात, तर दुसरीकडे महाविकास आघाडी जसं लोकसभेला तयारीला लागली तशी आत्ताही तयारीला लागली. पण उद्धव ठाकरे वेळोवेळी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासाठी मागतात आणि आता पुन्हा एकदा एक माहिती समोर येते की यंदा महाविकास आघाडी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा न देताच पुन्हा एक निवडणुकीला जाणार. तर कसं एकंदरीत आता चर्चा सुरू आहे? नाही, यापूर्वी कधी महाराष्ट्रात याला मुख्यमंत्री करू त्याला मुख्यमंत्री करू म्हणून भारतीय जनता पक्षाने निवडणुका लढवलेल्या नव्हत्या, कोणीच लढवलेलं नाही. पण आमची महाविकास आघाडी ज्यावेळी होती त्यावेळी आमच्या सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यामुळं आमच्या महाविकास आघाडीत त्यांचं एक वेगळं स्थान आहेच, त्याबद्दल कुणाचीच शंका नाही आहे. त्यामुळं आम्ही एकसंघपणाने निवडणुका लढणार आहोत. त्यामुळं आमचा चेहरा विचारण्यापेक्षा शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकसंघपणाने काम करतोय. त्यामुळे आमच्यात कुठले मतभेद नाहीत, आम्ही एकसंघ आहोत. आणि पदोपदी आता महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष एकत्रित येत आहेत आणि हे सरकार महाराष्ट्रातलं घालवलं पाहिजे या निर्णयाप्रत महाराष्ट्राची जनता आलेली आहे. त्याला पूर्ण ताकदीनं मदत करत आहे. मला माहीत नाही, त्यांचा माझा काही संपर्क झालेला नाही आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल भाष्य करून त्यांना अडचणीत आणणे योग्य नाही. पण ते पुणे जिल्ह्यातले एक मोठे नेते आहेत, त्यांचा अनुभव मोठा आहे आणि ते ज्या क्षेत्रात इतके वर्ष काम करत आहेत ते क्षेत्र सहकाराचं असल्यामुळं वेळोवेळी त्यांच्या भेटीगाठी आम्हा सर्वांच्या होत असतात. पण राजकीय काही चर्चा आम्ही त्यांच्याशी केलेली नाही. सर, काँग्रेसचा एक सर्वे समोर आला, त्यात काँग्रेसला एक 70 जागा, तुमच्या राष्ट्रवादीला एक 55 ते 60 जागा आणि सगळ्यात कमी जागा ह्या ठाकरेंच्या शिवसेनेला होतील. आणि तसंच चित्र महायुतीत असेल, भाजप अग्रेसर असेल, मग एकंदरीत इतर पक्ष असेल, सगळ्यात कमी शिंदेची शिवसेना. त्याच्यावर फडणवीस असं म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस विरोध उद्धव ठाकरेंनी त्यांची जागा दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून हा सर्वे केला गेला. कुणी केला सर्वे? काँग्रेसने केलेला आहे. का चॅनेलने केला? काँग्रेसने सर्वे केला. काँग्रेसचा सर्वे काँग्रेसने जाहीर केला? काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेची माहिती सर माध्यमांच्या असं कसं होऊ शकतं? काँग्रेसचा सर्वे काँग्रेस कसं जाहीर करेल? काँग्रेसने सर्वे केला आहे आणि काँग्रेसच निकाल जाहीर करते असं होणार नाही. हे कोणीतरी खोडसाळपणाने केलेलं आहे. पण एक त्यातला क्रक्स ऑफ द मॅटर काय, तर महाविकास आघाडीची सत्ता येणं याला जास्त महत्त्व आहे. कोणाच्या किती संख्या हे आमचं आम्ही बघून घेऊ, काही गडबड नाही, आमच्यात ताणतणाव नाही. किंवा उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस हे कदाचित ताकदीनं समान समान लढतील, काय त्याला अडचण नाही. सर, भाषण तुम्ही केलेलं आहे का, ज्या प्रकारे सरकार सुरू आहे का, अनेक भाजपाचे नेते असतील, शिवसेना नेते असतील, ते आमच्या काशमध्ये आहेत की आमच्याकडे येत आहेत, खरंच म्हणजे वातावरण? मी असं कुठं म्हटलं? मगाशी थोड्या वेळापूर्वी बोललो. त्यात काय मी म्हटलं की सर्व लोक संपर्कात असतात आणि त्यांची बऱ्याच लोकांची इच्छा आहे, त्यांना कळायला लागलं की महाराष्ट्रात आता पुढच्या निवडणुका कशा होतील आणि कुणाचं परिस्थिती काय होईल. नाही, असं आहे की त्या संपर्काला काही अर्थ नसतो. रोज बरेच जण बोलतात पलीकडच्या बाजूचे आणि निर्णय झाल्याशिवाय असं सांगणं म्हणजे त्यांचं कॅरेक्टर असॅसिनेशन पण आहे. त्यांनाही अडचणीत आणल्यासारखं होतं. त्यांच्या पक्षाच्या दृष्टीनं ते शून्य होतात. तर त्यांच्या पक्षात त्यांना अडचण करणं योग्य नाही. जोपर्यंत माणूस इकडे येत नाही तोपर्यंत तो आला असं जाहीर करणं योग्य नाही. एथिकली रॉंग आहे. शिवरायांच्या पुतळ्या प्रकरणी पंतप्रधान मोदींनी माफी मागितली, एकनाथ शिंदेनी माफी मागितली, अजितदादांनी माफी मागितली, देवेंद्र फडणवीसांनी अजिबात माफी मागितली. काय आहे की कुणीही माफी मागितली तरी ती माफी मिळणार नाही याची खात्री देवेंद्र फडणवीसांना आहे आणि म्हणून ते या सगळ्यांच्यात हुशार आहेत. त्यांना माहिती आहे आता महाराष्ट्र माफ करणार नाही आपल्याला, म्हणून त्यांनी माफी मागितलेली नाही.
पण माफी मागण्याचा आणि देण्याचा विषयच नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्यावेळी कोसळला त्यावेळी महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला. महाराष्ट्राच्या समस्त मराठी रयतेचा हा अपमान आहे. आमचा राजा, मराठी जनतेचा राजा, त्याचा पुतळा उभा करताना तुम्हाला भ्रष्टाचार करण्याची प्रवृत्ती आहे. असा पुतळा तुम्ही उभा केला की ज्याची काळजी आणि कालावधी त्याला इनफ देण्याची, पुरेसा कालावधी देण्याची आवश्यकता, या सगळ्या गोष्टी तुम्ही धुडकावून लावल्या. त्यामुळं हे सरकार इव्हेंटजीवी सरकार आहे. इव्हेंट करणे एवढाच दृष्टी. एखादा रस्ता बांधला की 5-5, 7-7 कोटी रुपये खर्च करून हे सभा घेतात सरकारी पैशातून. त्यामुळे एखादा रस्ता बांधला, एखादा पूल बांधला, एखादा पुतळा उभा केला, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा उभा केला, काहीही केलं तरी इव्हेंटवर लक्ष आहे, मूळ कामावर लक्ष नाही. मूळ कामात प्रचंड गैरव्यवहार असतात, असा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनुभव आहे. ज्या पद्धतीनं आपटे म्हणून जो कार्यालयाने सल्ला करायचा त्यांना जास्त गोष्ट अनुभव नव्हता किंवा ज्या गोष्टीमध्ये पारंगत नसते अशी गोष्ट नसते. त्याच्यामुळे आपण म्हणतो गडबड केली किंवा कोणाच्या ओळखी नाही किंवा कोणाच्या ओळख असताना ते कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं तर बनवलं असं नाही. असं आहे कारण का अनुभव अर्थातच आहे ना. ते आपटेंनीच एक लेख सनातन प्रभात नावाच्या वर्तमानपत्रात आपटेंनी लिखाण केलेलं आहे. आणि माझा हा पुतळा करण्याच्या विषयी मी काय काय गोष्टी केल्या आणि किती गडबड केली आणि 18 ते प्रिंटर आणले, 3D प्रिंटर आणले, काय काय असे काय लिखाण केले त्यांनी. त्याच्यातच बऱ्याचशा कबुली दिलेल्या आहेत. आणि आपटेंना माझ्या माहितीप्रमाणे 1.5-2 फुटाचे पुतळे उभा करण्याची अनुभव होता. वय 24 आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करायला देताना महाराष्ट्रातला सर्वोत्तम अशा माणसालाच पुतळा करायला दिला पाहिजे. त्याशी काही चर्चा झाल्या पाहिजेत. त्याचं वजन काय असणार, त्याचं डेप्थ म्हणजे काय, किती थिकनेस असणार, सगळ्या म्हणजे अनेक टेक्निकल गोष्टी आहेत की ज्याची काळजीच घेतली गेली नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडं यांनी कसं बघितलं, हे बाकीचे रस्ते आणि बाकीची गोष्टी कामं करतात ना, त्या कामाप्रमाणे हे काम, त्याच्या पलीकडं त्या पुतळ्या उभारणीला काही महत्त्व यांनी दिलं नाही, काळजी घेतली नाही. त्यामुळं संपूर्ण सरकार दोषी आहे आणि महाराष्ट्र हे कधी विसरणार नाही. ज्या पद्धतीनं सल्लागारांना सल्लागारांना अटक केली आणि आपले आता ते फरार आहे. फक्त या दोघांवरच जबाबदारी टाकून यांना अटक करून सरकार आपला आणि बाजूला नाही, मूळ सरकारचाच दोष आहे. आता त्या आपटेंना पकडा, यांना पकडा, त्यांना पकडा, ही यांची स्टाईल आहे. काहीही मोठं झालं तरी 2-4 बळी देऊन टाकायचे. अरे पण त्या आपटेंना जबाबदारी कोणी दिली? तोच खरा गुन्हेगार आहे. तोच, त्यालाच प्रायश्चित्त झालं पाहिजे. त्या 24 वर्षाच्या मुलाला काम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम त्याच्याकडे देण्याचा निर्णय कुणी घेतला? तो जबाबदार आहे. आणि तो जबाबदार आहे, त्याने ती काळजी घ्यायला पाहिजे होती. त्यामुळं मी सतत हेच सांगतोय की मराठी जनता याचं प्रायश्चित्त दिल्याशिवाय राहणार नाही. सर, याला जोडून प्रश्न आहे की आपल्या संपूर्ण पुतळा का पडला याची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली आणि त्याच्यात पुन्हा मग सार्वजनिक आमचा अनुभव असा आहे या सरकारबद्दल, समित्या गठीत करतात, विधानसभेची निवडणूक होईपर्यंत निर्णयच येत नाही. ही यांची पद्धत आहे. ती काय समित्या म्हणजे धुळफेक आहे. आत्ताच काही वेळामध्ये घडलेलं आहे एक वेगळा प्लॅन दिसतोय महायुतीमध्ये एका पक्षाला बाजू टाकायचा. प्लॅन नाही, वातावरण असं करायचं. कारण काय आहे की बरेच भारतीय जनता पक्षाचे नेते हे आमच्या पक्षात यायला लागलेले आहेत. कारण का, तर तिथं एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला संधी आहे, अजित पवारांच्या उमेदवाराला संधी आहे. तिथली लोक आमच्याकडे येतील, ती येऊ नयेत म्हणून संभ्रमावस्था निर्माण 1 महिनाभर करायची, असं त्याचं प्लॅन आहे. बाकी ते तिघं वेगळे झाले तर बऱ्याच जणांची डिपॉझिट राहणार नाही. त्यामुळे ते तिघं एकमेकाला सोडू शकत नाहीत. आता सर, आणखी एक प्रश्न आहे की 24 तारखेला महाविकास आघाडी आंदोलन करणार होती, पण कोर्टाचा निर्णय आला आणि त्यानंतर शरद पवार साहेबांचं ट्विट आलं होतं आणि मग आंदोलन थांबलं. दुसऱ्या दिवशी मुखपट्ट्या वगैरे लावून हे आंदोलन करण्यात आलं होतं.
आता पुन्हा एकदा 1 तारखेचा आंदोलनाची हाक दिली होती. अद्याप परवानगी मिळालेली नाही. मोदींनी माफी मागितली. तुमची भूमिका काय असेल विकास आघाडीवरून पुन्हा एकदा जो आंदोलन आणि राहायला जोडून होतं छत- मी तिथे माहिती ठीक आहे पण त्या महाराष्ट्रामध्ये होते तिथे जाऊन त्यांनी हे केलं पाहिजे कुठं इकडं महाराष्ट्रात मोदी साहेबांनी हां मला वाटत नाही की त्यांनी पंतप्रधान तिकडे जावं अशी आम्ही अपेक्षा करणार नाही, कारण तिथला पुतळा कोसळलेला आहे. त्यामुळं त्या ठिकाणी आता पुनरुभारणीचं काम हे करावं लागेल. तिथं जावं असं मी म्हणणार नाही, ते जरा अति होईल. पण एक मात्र आहे की आपण 1 तारखेला तर महाराष्ट्राच्या जनतेचा प्रक्षोभ हा आता सरकारवर झालेला आहे आणि तो प्रकट करण्याचं काम महाराष्ट्रातले सगळे शिवप्रेमी 1 तारखेला करणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी मुंबईला खुद्द स्वतः शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे नेते हे एकत्रितपणाने या मोर्चात सहभागी होणार आहेत आणि महाराष्ट्राच्या तमाम 13 कोटी जनतेच्या वतीनं महाराष्ट्र सरकारच्या विरोधी जो रोष आहे त्याचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करून आपल्या भावना व्यक्त करणार आहेत. अद्याप परवानगी मिळालेली नाही. परवानगी देतील ना, न द्यायला काय झालं. तरी आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी जर परवानगी काढायला लागत असेल आणि सरकार देणार नसेल तर जरा ते मग ते त्याच्या पुढं सुरू होईल. ते त्यांच्यावर अन्याय करू नये ते देतील अशी अपेक्षा करू. 1 तारखेला अजून बरेच तास आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.